क्रॉस लागायला पाहिजे आता समोर समोर मग हे तुम्ही पहिले ठरवायचं असतं की सुपर आम्ही जाहीर करून झाला आमचा. अरे पण हे बोलतात की क्रॉस खेळवायचा आहे. मग रन रेट कसं काढणार आणि प्रत्येक ग्रुप मधून एक एक विनर कसं काढणार सर सर हा त्याच टीमांबरोबर खेळला सुपर सिक्स पण त्याच टीमबरोबर. अरे प्रत्येक ग्रुप मधून एक झाला पाहिजे चला 7 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि स्वतः संघाचे संघमालक आदिल खान देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहायला मिळतात. यानंतर आपल्याला ऑलरेडी 5 संघ क्वालिफाय झालेले पाहायला मिळतात. खरं तर आज लक फॅक्टर होता. हे झालं नाही क्रॉस खेळले पाहिजे. आज स्पेशल तर चला लक्ष आहे 7. तर चला या ठिकाणी क्षेत्ररक्षणात व्ह्यू रचना आपण करायची आहे. 7 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या महेश अहिरेनं पहिल्या षटकात हाताळलं तेच महेश अहिरे आपल्याला आता सलामीवीर फलंदाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अकिब मेकरानी त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसरा फलंदाज जो या संघाचा असेल तो असेल प्रशांत पुजारी. आणि या गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये मलिकच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवला गेला. चला थोडंसं आपण चला पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येईल. चला आणखीन एक निर्णय या ठिकाणी आयोजकांचा आलाय की इथून ज्या सुपर 6च्या मॅचेस असतील त्या 4 ओव्हरच्या असतील. कारण निर्धारित जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला तब्बल 3 सुपर 6 एक सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे. एकूण 5 मॅचेस इथून कव्हर होणार नाहीत. त्यामुळे 4 षटकांची लढती असतील. चला मलिक हॅलो. तर 7 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. तर गोलंदाज मलिक या ठिकाणी सज्ज होत आहेत. 7 धावांचं हे लक्ष. सुपर ओव्हरची मॅच आपण पाहतोय. एक संघ क्वालिफाय होईल या पोलमधनं तो म्हणजे SK